हाय नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत, तर मी ठेवला इथं चहा उकळायला. आणि चहाची तरफ का झाली माहिती आहे का, तर बाहेर इतका पाऊस चाललाय. श्रावणाची झड कशी असते तशी झड लागलेली पावसाची आता. आणि सकाळपासून कपडे भिजाय घातले होते, ते कपडे टाकले धुवून आणि पावसात भिजले जरा थोडीशी, तर कपडे टाकलेत वाळ्यात. कुठं टाकले तुम्हाला दाखवते बरं का. हे पहा इथं हॉलची गॅलरी आहे ना, तर तिकडनं वारं सुटतं खूप. वाऱ्यामुळे जरी भिजले कपडे तरी पण लवकर सुकतात, म्हणून मग इकडे कपडे टाकले सुकायला अशी. आणि पाऊस चाललेला आहे बघा बाहेर. सकाळपासून पाऊस चाललाय, आताच उघडण मगच उघडण असं चाललंय. म्हटलं कपडे वाळायचे नाही, वल्ल्यात टाकलं. पाऊस काय उघडा ना, म्हणून मग कपडे धुवून टाकले लगेच वाळायला. का ग तुला पावसात भिजायचं काय? मग पावसात तुम्ही राहिली येऊन. हे पहा इथं पाऊस चाललाय. पाठीमागं पण सगळे खाली ओल्लं ओल्लं आहे. बाकी छोटेसे झाड मनी प्लॅन्टला 4 पानं होती आणि 4 पानं त्याला खाली मुळे फुटली होती. बाटीत लावलं होतं मी अगोदर, पण ते मुळे फुटल्यामुळे मी मातीमध्ये लावलं, कुंडीमध्ये. तर चिनी गुलाब छान फुटले पहा त्याला मध्ये. असं एक दिवस पण आलं होतं. आणि आता हे 4 आहे, 4 पण याला कळे आलेले आहेत. आणि याचं एक पान आहे ना मनी प्लॅन्टचं, ते सुकून गेलं. आणि आता हे 3 पानं आहेत आणि 4थं फुटले पहा इथं छोटंसं असं. छोटंसं पान फुटलं आता हे. तर पावसाळ्यामध्ये ना, उन्हामध्ये किती पण झाडांना पाणी घातलं ना तरी झाडं सुकूनच जातात. तसं पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस पडला ना तर अशी मस्त हिरवीगार होतात झाडं. तर इकडं पण माझे झाडं आहेत ना, छान मस्त हिरवीगार झालेत. आज चिनी गुलाबाला फुल पण आले. आणि इकडं पाऊस चाललाय पाठीमागं टेरेसवर, दिसते का? ओलं ओलं लागलंय. चला आता चहा उकळा. असं ब्लाऊज कटिंग केलेत, ब्लाऊज शिवून झालाय. आणि आता ना सेल लागलेले आहेत, प्रत्येक दुकानामध्ये सेल लागले कपड्याच्या. आमच्या इथं पण एका दुकानामध्ये हे अमोल कलेक्शन उलटं दिसते ना, पण बऱ्याच दुकानांमध्ये सेल लागले आणि कपडे आणले. तर हे 500-500 रुपयाला साडी. खूप सुंदर कपडा आहे साडीचा आणि शिवण्यात पण मस्त आलं आहे ब्लाऊज. तर असंच ब्लाऊज मी आता कटिंग केलं आहे. दुसरं गिरायकाचे ब्लाऊज आहेत. आणि आता ही साडी मला इतकी आवडली नाही, तर मी पण मला एक साडी अशी घेऊन येणार आहे शिवायला. तर पहा ब्लाऊज पण आला शिवायला ना, पण मनका दुखतोय त्याच्यामुळं कंटाळा येतो कपडे शिवायचा. पण करत राहायचं थोडं थोडं हळूहळू आपलं काहीतरी. आणि हे पहा हे खोबरं आणि ही खारीक. तर हे खारीक खोबरं मी फोडून ठेवलं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर पावसाळ्याचे दिवस चालू झाले ना की थंड वातावरण होतं. आणि काय होतं, आपल्या शरीराला थोडंसं गरम वातावरणाची सवय झालेली असते आणि एकदम पाऊस चालू झाला की मग मोमेंट चेंज होतं. शरीराचं तापमान पण कमी जास्त होतं. त्याच्यामुळं मग आजारी पडण्याचे जास्त चान्स असतात. सर्दी खोकला, ताप. सर्दी खोकला आला की ताप येतोच शक्यतो. मोमेंट चेंज झालं ना, ऋतू चेंज झाला की व्हायरल इन्फेक्शन चालू होतं. सर्दी खोकला ताप हे जास्त होतं. आणि ते नाही वेळेवरती उपचार केले की मग आणखी दुसरे काहीतरी आजार त्याच्यातून उद्भवतात मग पुढं. त्याच्यामुळं मी काय करत असते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव बरं का, प्रत्येक वेळेस मोमेंट चेंज होताना आहे ना खारीक खोबऱ्याचे लाडू करून ठेवते. त्याच्यामुळे शरीरामध्ये पण उष्णता राहते आणि मोमेंट चेंज झालं तरी पण मग पटकन आजारी पडत नाही. आणि आजारी पडल्या एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा खारीक खोबऱ्याचे लाडू परवडले असं माझं लॉजिक आहे. तर पहा आता मस्त चहा केलाय आणि कपडे धुतल्यामुळं थंड झाले ना, जरा ओले झालेत, त्याच्यामुळे मग आता चहा पिते. मस्त असा चहा.
आणि हे कप घेतले होते मी काचेचे. तर काचेच्या कपचा मी व्हिडिओ टाकला होता बघा. म्हणजे पाहुणे रावळ्यांसाठी कसं आपण छान मस्त असे कप वगैरे घेतो, छान काचेचे ग्लास वगैरे असतात. तर मग स्वतःसाठी का नाही म्हणून. तर काचेची बशीसुद्धा पाहिली होती मी, पण काचेच्या बशीमध्ये ना चहा प्यायला म्हटलं कसं घरामध्ये लहान लहान पोरं असतात, म्हणजे वापर पण व्यवस्थित होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, काचेची बशी जरा थोडीशी महाग होती, त्याच्यामुळे मी घेतली नाही. काचेच्या बशीमध्ये काचेचाच कप आणि काचेचीच बशी पण छान वाटते. आणि डिझाईन पण त्या दिवशी मी गेले तेव्हा मला आवडली नव्हती, पण मी नंतर पुन्हा कधी गेले ना नक्कीच काचेची बशी घेईन. तर या चहा प्यायला. सगळ्यांनी आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मोमेंट चेंज झाल्यानंतर खारी खोबऱ्याचे लाडू खा.